जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची आज जयंती। यानिमित्त शिरोळ तालुक्यात सकाळपासून बुद्ध विहार, समाज मंदिरसह अन्य ठिकाणी गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। हेरवाड इथं नूतन बौद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना माजी खासदार राजू शेट्टी, दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्यासह समाज बांधवांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी राजू शेट्टी यांनी जगाला सध्या युद्धाची नाही तर बुद्धांच्या विचारांची गरज असल्याचं सांगितलं। गणपतराव पाटील यांनी भगवान गौतम बुद्धांचे आचार विचार सर्वांनी जोपासणं आवश्यक असल्याचं सांगितलं। यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी दलित मित्र अशोकराव माने, सरपंच रेखा जाधव, दिलीप पाटील, वसंतराव देसाई, अनिरुद्ध कांबळे, माजी पंचायत समिती सभापती सुवर्ण अपराज, माजी सरपंच सुरगोंडा पाटील, राजू आवळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते। करवीर तालुक्यातील उचगाव इथल्या सम्राट अशोक कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि सम्राट अशोक युवा मंच यांच्या वतीनं बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गणपती बनसोडे यांच्या हस्ते बुद्ध वंदना आणि फोटोपूजन झालं। त्यानंतर बाबासाहेब प्रजापती आणि गणपती बनसोडे यांच्यामार्फत पंचशील ध्वजारोहण घेण्यात आलं। स्केटिंगपटू स्वरा उमेश दौडामनी हिचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य श्रीधर कदम, वैजयंती यादव यांच्या हस्ते वृक्षारोपण झालं। याप्रसंगी काँग्रेसचे अजित माने, नासिर जमादार, शामराव यादव, संभाजी यादव, दत्तात्रय तोरसकर, मंडळाचे अध्यक्ष विजय घोडके, उपाध्यक्ष प्रशांत कांबळे, कुलदीप चौगुले, धनाजी कांबळे, सम्राट अशोक युवा मंचचे अध्यक्ष रोहित घोडके, उपाध्यक्ष रोहन माने, सौरभ कांबळे, वैभव कांबळे, हर्षल कांबळे, राहुल कांबळे, संकेत कांबळे, यश कदम, रोहन माने आदी उपस्थित होते।